नक्षलवादाच्या विरोधात एक निर्णायक लढाईमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत आणि गेल्या 4 वर्षामध्ये दुर्दैवाने एक आपला पोलीस शहीद झाला, पण मोठ्या प्रमाणात आपण हे जे काही नक्षलवादी आहे यांच्यावर कारवाई केली। 2024 मध्ये जवळपास 28 नक्षलवादी जे आहेत यांना आपण ठार मारलं। 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यातले 8 हे मोठे नक्षली आहेत ज्यांनी दलमची सुरुवात केली। असे 40 वर्ष जुने जे नक्षलवादी आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करतायत। जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 22 नक्षलवाद्यांनी शरणागती पकडलेली आहे आणि आपला प्रयत्न आहे एक टार्गेट, फार एम्बिशियस टार्गेट देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांनी ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मार्च 2026 पर्यंत देशामध्ये नक्षलवादाची संपूर्ण कंबर मोडायची आहे। त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय अग्रेसर आहे। आपल्याला कल्पना आहे की नक्षलवादाची कंबर आपण मोडल्यामुळेच आता गडचिरोली ही स्टील हब ऑफ इंडिया होते आहे। मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक येते आहे।